काय सांगणार आता आपण साहेबांच्या वाढदिवस झाला काय बोलणार? 2014 पासून साहेबांची आणि माझी मैत्री आहे आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे, परंतु माझे संबंध त्यांचे राजकीय क्षेत्राचं नाही. समाजाला ते राजकीय क्षेत्रातूनच दिसतात, परंतु आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांचं जे काम आहे त्या कामात मी फार प्रभावित आहे. या परिसरामध्ये तिरुपती बालाजीच्या विवाह सोहळ्याचा सगळ्यात मोठा कार्यक्रम त्यांनी 2018च्या संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलावर केला होता. तेव्हा 10 लाख रुपये त्यांनी माझ्याकडे दिले होते आणि त्याचा परिणाम म्हणून आजही आपल्याला टाळ, विणा, मृदुंग जे समाजात दिसतात ना, ते सुभाष भोईर साहेबांकडून आले होते. आजही त्यांच्याकडून रोज आणि गाणगापूर या ठिकाणी जवळपास 150 लोकांना अन्नदान होत असतं. त्यांच्या जीवनामध्ये 3 मंदिरं मी आतापर्यंत बांधलेली पाहिलेत, अजून 2 मंदिरं ते बांधत आहेत. आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असे काम करणारे राजकीय जर मंडळी असतील तर त्यांच्याबद्दल उहापोह करणं आम्हाला नेहमी आवडीचं असेल आणि अशा या व्यक्तिमत्वाला उदंड आयुष्य लाभणारच आहे आणि त्यांची संगती आम्हाला सदैव राहो असा एक भाव प्रकट करतो. दादा सुभाष भोईर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पुढच्या राजकीय वाटचालीकरता आम्ही सदैव त्यांच्या पाठीमागे राहू आणि त्यांना त्या बाबतीत शुभेच्छा. मॅडम काय सांगणार साहेबांचा वाढदिवस आहे आपण? कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाषदादा भोईर तसेच आमचे मार्गदर्शक दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी सुद्धा आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. सदैव आम्ही त्यांच्या बरोबरच राहू असा एक शब्द देतो. धन्यवाद.